नमस्कार, निसर्ग राजा हवामान अंदाजामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। आज 6 जुलै 2025 आहे। बघा शेतकरी मित्रांनो, आज आपल्या शेतीचे काय कामे असेल ते करून घ्या, कारण की उद्याकडं 7 तारीख आहे आणि 7 तारखेला छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर, गंगापूर, पैठण, फुलंब्री, सिल्लोड, सोयगाव, खुलताबाद, कन्नड, जालना, बीड या भागांनाही मध्यम स्वरूपाचा तर जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता उद्या 7 तारखेला आहे। आजही हलक्या स्वरूपाचा तर पेंडवणी स्वरूपाचा घाटाखाली पाऊस म्हणजे गंगापूर, वैजापूर, पैठणकडे पडण्याची शक्यता राहील। फक्त हलक्या आणि पेंडवणी स्वरूपाचा, आणि घाटमाथ्यांवर तर मात्र पेंडवणी ते चांदणबेरी स्वरूपाचा घाटमाथ्यांवर आहे। कालही घाटमाथ्यांवरती मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला आहे। तर धोंदलगाव आणि आसपासच्या गावांनाही पेंडवणी स्वरूपाचा, चांदणबेरी स्वरूपाचा पाऊस कालही झालेला आहे। आजही हलक्या स्वरूपाचा ते पेंडवणी स्वरूपाचा पाऊस आहे, पण उद्या मात्र छत्रपती संभाजीनगरच्या सर्व तालुक्यांना मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे। त्यामुळे आज आपल्या शेतीचे काही कामे बाकी असेल तर ते करून घ्या। बघा, बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न असतात की इतकी हवा चालू आहे, ही हवा कधी बंद होणार? तर बघा शेतकरी मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला हाय प्रेशर होतं महाराष्ट्रात, आणि लो प्रेशर हे गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, झारखंड या भागाकडे म्हणजे ITCZ त्या भागांकडे गेलेली आहे। म्हणजे इंट्राट्रॉपिकल कन्व्हर्जन झोन ही जी उष्णकटिबंधीय रेखा आहे, ही सूर्याचे किरण जिथे सरळ लंब रेषेत सरळ पडतात तिथे कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो आणि ITCZ तिथे सेट होते आणि त्या भागांना जोरदार स्वरूपाचा पाऊस देत असते। जेव्हा ती ITCZ महाराष्ट्रावरती येईल तेव्हा मात्र महाराष्ट्रावरती लो प्रेशर निर्माण होतील, दमटपणा, गरमट आणि जोराचा पाऊसही जुलैच्या शेवटच्या हप्त्यामध्ये असणार आहे। तोपर्यंत मात्र हा पिकांना जीवदान देणारा पाऊस सध्याच्या कंडिशनला आहे, पण 7 तारखेला जीवदान देऊनही चांगल्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता छत्रपती संभाजीनगरच्या सर्व तालुक्यांना असणार आहे। उद्याकडे आजही रात्रीलाच काही ठिकाणी पावसाला सुरुवात होईल आणि उद्या दिवसभर जोरदार स्वरूपाचा पाऊस छत्रपती संभाजीनगरच्या सर्व तालुक्यांना होण्याची शक्यता राहील। धन्यवाद।